मित्रांनो, स्वप्न बघू नका, टार्गेट ठेवा. दररोज 1% सुधारणा बरोबर मोठं यश. आजचा संघर्ष उद्याचा विजय आहे. हार्डवर्क कधीच वाया जात नाही. तुमचं कॉम्पिटिशन फक्त कालच्या स्वतःसोबत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा FPW मल्टीपर्पज वर्कर भरती परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या स्पेशल क्लासमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे 40 तांत्रिक प्रश्न, जे तुमच्या परीक्षेत तुमचा एक गुण पक्का करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून एकही महत्त्वाचा प्रश्न सुटणार नाही. चला तर मग वेळ न घालवता प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1. क्युलेक्स डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो? हिवताप, हत्तीरोग, चिकनगुनिया, मलेरिया. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2. हत्तीरोग हा क्युलेक्स डासाची मादी चावल्याने होतो. प्रश्न क्रमांक 2. हाडावरील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी कोणती किरणे वापरली जातात? अल्फा किरण, गॅमा किरण, बीटा किरण, श किरण. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. श किरण हे हाडावरील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी किरणे वापरली जातात. प्रश्न क्रमांक 3. फॉस्फरसच्या अभावामुळे कोणता रोग होतो? हायपोफॉस्फेटेमिया, हायपरनाट्रेमिया, हायपोकॅल्सिमिया, रिकेटस. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1. हायपोफॉस्फेटेमिया हा फॉस्फरसच्या अभावामुळे रोग होतो. प्रश्न क्रमांक 4. ॲनेमिया हा रोग कशाच्या अभावामुळे होतो? लोह, फॉस्फरस, सोडियम, कॅल्शियम. योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनेमिया हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 5. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते? 10%, 20%, 30%, 40%. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. 40%. प्रश्न क्रमांक 6. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? ॲस्पिरिन, IPV, हिपॅरिन, प्रायमाक्विन, वरील सर्व. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1. ॲस्पिरिन हे औषध हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरले जाते. प्रश्न क्रमांक 7. भारतातील माता मृत्यूचे सर्वात प्रमुख कारण कोणते? रक्तस्राव, गर्भपात करणे, प्रसूती दरम्यान, वरील सर्व. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1. रक्तस्राव. प्रश्न क्रमांक 8. ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमांतर्गत कोणती योजना सुरू केली आहे? माता सुरक्षा योजना, जननी सुरक्षा योजना, कन्या कल्याण योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2. जननी सुरक्षा योजना ही ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9. क्लोरिनेशन प्रक्रियेची संपर्क वेळ किती आहे? 4 तास, 3 तास, 2 तास, 1 तास. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. 1 तास ही क्लोरिनेशन प्रक्रियेची संपर्क वेळ आहे. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हत्तीपाय रोगाच्या निर्मूलनाचे उद्दिष्ट किती सालापर्यंत ठेवण्यात आले आहे? 2020, 2021, 2017, 2015. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. 2015 पर्यंत हत्ती रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 11. स्टार्च कर्बोदकाचा कोणता प्रकार आहे? डायसॅकराइड, मोनोसॅकराइड, पॉलिसॅकराइड, ट्रायसॅकराइड. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3. पॉलिसॅकराइड हा स्टार्च कर्बोदकाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 12. किडनी स्टोनला वैज्ञानिक नाव काय आहे? युरोटेलोथिएसिस, युरोलिथिएसिस, नेरोलिथिएसिस. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2. नेफ्रो हे किडनी स्टोनला वैज्ञानिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 13. स्नायूंचे कार्य व्यवस्थितपणे चालण्यासाठी कोणते खनिज अत्यंत गरजेचे असते? लोह, फॉस्फरस, सोडियम, कॅल्शियम. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. कॅल्शियम हे स्नायूंचे कार्य व्यवस्थितपणे चालण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. प्रश्न क्रमांक 14. जगातील पहिली मलेरिया विरोधी लस कोणती आहे? RTS, RTSM, RTSA, RTSN. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1. RTSS ही जगातील मलेरियाची पहिली विरोधी लस आहे. प्रश्न क्रमांक 15. जर्म स्टॅनिंग पद्धतीचा शोध कोणी लावला? जर्म ख्रिश्चन, एडवर्ड जेन्नर, साल्क सेबिन, कार्ल लँडस्टॅनर. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1. जर्म ख्रिश्चन याने या पद्धतीचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 16.
कोणता रक्तगट लोकसंख्येच्या जवळपास 45% लोकांमध्ये आढळतो? ए, बी, ए, ओ, बी. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3. ओ हा रक्तगट जवळपास 45% लोकसंख्येमध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 17. अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग कोणता? लहान आतडे, मोठे आतडे, जठर, अन्ननलिका. योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए. लहान आतडे हा अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे. प्रश्न क्रमांक 18. मानवी रक्तात कोणती शर्करा मोठ्या प्रमाणात आढळते? लॅक्टोज, फ्रक्टोज, माल्टोज, ग्लुकोज. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. ग्लुकोज ही मानवी रक्तात शर्करा मोठ्या प्रमाणात आढळते. प्रश्न क्रमांक 19. रक्ताचा नमुना घेण्यासाठी सुईला बोटामध्ये किती mm टोचवले पाहिजे? 1 mm, 2 mm, 3 mm, 4 mm. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2. 2 mm. प्रश्न क्रमांक 20. फ्रेश अँड फ्रोझन प्लाझ्मा किती तापमानाला संग्रहित केला जातो? -18°C, 30°C, -20°C, 20°C. योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए. -18°C ला फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा संग्रहित केला जातो. प्रश्न क्रमांक 21. रक्त कुठे शुद्ध केले जाते? हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2. किडनीमध्ये रक्त शुद्ध केले जाते. प्रश्न क्रमांक 21. रक्त कुठे शुद्ध केले जाते? हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2. किडनी. किडनीमध्ये हे रक्त शुद्ध केले जाते. प्रश्न क्रमांक 22. लाल रक्तपेशी व प्लाझ्मा यांच्या संग्रहासाठी सर्वोत्तम बॅग कोणती? दुहेरी बॅग, एकेरी बॅग, तिहेरी बॅग, चतुर्थांश बॅग. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3. तिहेरी बॅग ही लाल रक्तपेशी, प्लाझ्मा यांच्या संग्रहासाठी सर्वोत्तम बॅग आहे. प्रश्न क्रमांक 23. दोन्ही पालकांचा रक्तगट ए असेल तर अपत्याचा रक्तगट ओ येण्याची शक्यता किती असते? 100%, 50%, 10%, 7%. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. 7%. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या रक्तपेशीला केंद्रक नसते? पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स, लिम्फोसाइट्स. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2. लाल रक्तपेशी या पेशींना केंद्रक नसते. प्रश्न क्रमांक 25. सैनिकी पेशी कोणाला म्हणतात? पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स, लिम्फोसाइट्स. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1. पांढऱ्या रक्तपेशींना सैनिकी पेशी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 26. मृत सूक्ष्मजीवांना खाणारी पेशी कोणती? ल्युकोसाइट्स, मोनोसाइट्स, थ्रोम्बोसाइट्स, फिगोसाइट्स. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. फिगोसाइट्स ही मृत सूक्ष्मजीवांना खाणारी पेशी आहे. प्रश्न क्रमांक 27. अर्भकांमध्ये हाडांची संख्या सुमारे किती असते? 206, 270, 350, 305. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2. 270 ही अर्भकांमध्ये हाडांची संख्या असते आणि अडल्ट्समध्ये 206 ही हाडांची संख्या असते. प्रश्न क्रमांक 28. हाडे एकमेकांवर थोडेफार सरकतात अशा सांध्याला काय म्हणतात? खिळीचा सांधा, बिजागरीचा सांधा, उकळीचा सांधा, सरकता सांधा. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. सरकता सांधा. प्रश्न क्रमांक 29. फुफ्फुसाचा रंग कोणत्या प्रकारचा असतो? पिवळा, लाल, तांबूस करडा, पांढरा. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3. तांबूस करडा. प्रश्न क्रमांक 30. कोरोना विषाणूचा गट कोणता? RNA, DNA, DNA-M, DNA-R. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1. RNA. प्रश्न क्रमांक 31. कोरोना विषाणू किती पिढ्यांमध्ये विभागला गेला? 1, 2, 3, 4. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. 4 पिढ्यांमध्ये कोरोना विषाणू विभागला गेला. प्रश्न क्रमांक 32. कोरोना विषाणू पृष्ठभागावर किती तास जिवंत राहतो? 4 तास, 24 तास, 72 तास, 48 तास. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2. 24 तास. प्रश्न क्रमांक 33. कोविड-19 साठी रॅपिड टेस्टिंग देणारे पहिले राज्य कोणते? राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1. राजस्थान हे कोविड-19 साठी रॅपिड टेस्टिंग देणारे पहिले राज्य होते.
प्रश्न क्रमांक 34. भारत बायोटेक या कंपनीचे मुख्यालय कोठे आहे? हैदराबाद, पुणे, चेन्नई, मुंबई. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 हैदराबाद येथे भारत बायोटेक या कंपनीचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 35. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? 2013, 2014, 2015, 2016. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 2014 ला राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 36. आशा कार्यकर्ती यांची निवड कोणातर्फे केली जाते? नगरपंचायत, नगर परिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 ग्रामपंचायत मार्फत आशा कार्यकर्ती यांची निवड केली जाते. प्रश्न क्रमांक 37. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गतचे फायदे कोणते? विनामूल्य व रोख रकमेसहित प्रसूती, विनामूल्य औषध आणि उपभोग्य वस्तू, 108 विनामूल्य वाहतुकीची सोय, वरील सर्व. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 38. भारतामध्ये जगाच्या जागतिक क्षयरोग रुग्णसंख्या किती आहे? जगातील 1/4 रुग्ण, जगातील 1/2 रुग्ण, जगातील 2/4 रुग्ण, जगातील 3/4 रुग्ण. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 जगातील 1/4 रुग्ण हे भारताच्या जागतिक क्षयरोग रुग्णांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 39. धनुर्वात या रोगावर कोणती लस दिली जाते? DPT, DDT, BCG, TT. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 TT ही धनुर्वातावर लस दिली जाते. प्रश्न क्रमांक 40. MMR लस कोणत्या रोगावर प्रतिबंधक उपाय आहे? गोवर, गालफुगी, रुबेला, वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. MMR लस ही वरीलपैकी सर्व रोगांवर वापरली जाते. तर मित्रांनो, हे होते MPW आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे 40 तांत्रिक प्रश्न. या 40 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अभ्यासासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन आणि महत्त्वाच्या सराव प्रश्न. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा. आत्ता केलेला थोडा अभ्यास सिलेक्शन देऊन जातो. धन्यवाद.